एकदंतम चतुर्हस्तम पाशमम कुशधारणं. अथर्व शीर्षातल्या ह्या ओळी तुम्हाला लक्षात असतील, पण साधारण तसाच आणि हे वर्णन अगदी सार्थ ठरेल असा गणपती मला एका ठिकाणी दिसला आणि म्हणून आजचा व्हिडिओ. ही मूर्ती व्यवस्थित बघा. आता सगळे आयुध समजून घेऊ म्हणजे तुम्हाला ती मूर्ती काय आहे आणि त्याची स्पेशालिटी काय हे समजेल. एक पाय वर आहे, एक पाय दुमडलेला आहे. त्याबरोबर छोटेसे एक टिपिकल वेगळ्या प्रकारचे कान आहेत. एका हातात अंकुश आहे, दुसऱ्या हातात परशू आहे. यज्ञोपवीत अगदी ठळकपणे आपल्याला दिसतंय. गळ्यात एक माळ आहे. मुकुटाचं डिझाईन आहे स्पेसिफिक, ते काय दर्शवतं हे मी नंतर सांगतो. आणि खाली पट्टीवर तुम्हाला गणपतीचं वाहन उंदीर अगदी व्यवस्थित कोरलेलं दिसतंय. नुसती मूर्ती बघितली तर त्याची मजा समजणार नाही, पण ही मूर्ती आहे पेशवे काळातली. आता ती पेशवे काळातली हे कशावरनं समजतं? पायाच्या ठेवणीवरनं, कानावरनं आणि वरती मुकुट आहे त्यावरनं. आणि पेशवे काळात हे देऊळ बांधलेलं हेही आपल्याला दिसतं. अथर्व शीर्षात ज्या ओळी आपल्याला सांगतात त्याचं सार्थ वर्णन ह्या गणपतीचं आपण नक्की करू शकतो. देऊळ आहे देवाचे गोठणे येथील भार्गवराम मंदिर. आधी ते गोवर्धनेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध होतं, पण नंतर ब्रह्मेंद्र स्वामी जे पेशव्यांचे गुरु होते ते इकडे आले आणि त्यांना इथे भार्गवरामाची म्हणजेच परशुरामाची मूर्ती स्थापन करायला सांगितली. त्यांनी ती मूर्ती स्थापन केली. अजूनही गाभाऱ्यात गेलात तर ती एक विशेष वेगळ्या धाटणीची ती मूर्ती तुम्हाला दिसते. त्याबद्दल रील कधीतरी नंतर. पण त्याच्या बाहेर गाभाऱ्यात शिरताना डाव्या हाताला तुम्हाला ही गणपतीची मूर्ती दिसते, ती आवर्जून बघा. धन्यवाद.